सरपंचाची उधारी की राहिलेच अजून बोकन? दिली होय शांता, दिली ना उधारी. आता त्या उधारी डोकं नको बरं माय. पहिले मी पिसाड झालो आता. डोकं खायचं कामच नाही येत ना. पहिलेच उधारी करायला नाही पाहिजे. आणि केली तरी कसं 8 दिवसात 15 दिवसात अशी उधारी देऊन द्यायला पाहिजे. एवढं मोठं बोकन असते का कुठे? तुला 100 खेप सांगणं झालं माय हा की आपली उधारी नव्हती दे. मी तिसऱ्याला सामान दिलं तर घेऊन त्या नांग्यानं दिली नाही उधारी, तर मी काय करू? मा बोकुंडीवर बसली ते. हा मा नान बिल फाडेल होतं ते. आता मी ना उधारी भरली. आता काय डोकं खाऊ नको आणि उधारी गोष्ट काढू नको ती. आता तुम्हाला सांगून राहिली मी 100 खेप की कोणाला उधार किराणा घेऊन द्यायचा नाही म्हणजे नाही. हा हे असं कांड होतात मग, समजलं ना? उधार किराणा घेऊन मागतात मग लोक आणि देत नाहीत मग वेळेवर. हे असे मग घरातली भरदारात टाका लागते आपल्याला. घ्या लागतात ना टोले. ए बापा बुडे काय आले आता? काय नवीन ऑफर आणली बा बुडे ना? तो नामदेव गळ्या त्या घंट्याचा मेळ आणून देन गळ्या. तो कसा भयानासारखा करून राहिला गावात. दारू मारू पिऊन राहिला गळ्या. तमाशा मांडून राहिला तो गावात. काय ना काही करू गळ्या त्याच्यासाठी. का बे हा त्याच्यानं जमते म्हणून तुला सांगून राहिलो आम्ही. हो त्या गंठ्याचा मेळ आणा ना तुम्ही. काहीतरी जुगाड करा बा. आणा बा तेवढी त्याची बायको. कसा निरा वाया चालला ना बापा तो पोरगा. आणि अजून बिघडला तर लाईनवर येणार नाही बा तो. बाबा आता तुम्ही कसे बोलून राहिले? त्या संबंधात नाही मी. त्या लोकांना ओळखत नाही पायखत नाही. हा मी कसा काय जाऊ तरी सांगा? आणि जो वैयक्तिक पायकते ज्यानं संबंध केला तो गावातून फरार झाला. शिवल्या काय पाहिजे? तू रामदेव त्या शिवल्याचं नावच नको काढू. हो तो जडी जाईन तडी बोट घालते बरं. तो माणूस काहीच कामाचा नाही. लटरफूस माणूस आहे. जे काही करू शकतं ना तूच करू शकतो. घंट्याचा संसार फक्त तूच वाचू शकतो. तू धोरणी माणूस आहेस गावात आणि दुसरं कोणीच नाही. तुला सांगतो, तुला एवढा अनुभव आहे यातला एवढा कोणालाच नाही. आम्हालाही नाही. अहो पहा ना काहीतरी कुकून लावा ना जुगाड. आता नाही होते बापा तुम्ही संबंधात पण करू शकता ना तुम्ही. तुमच्या याच्यात आहे ना तो हुनर बापा. त्याचं जुळून द्या तेवढं आता. ला बाजू गाड्यावर वयक ना पायक. हा सांगा आता. तडसा गेलं तर ते लोक म्हणतील का बाबा तुम्ही संबंधात होते का? मग काल आले तुम्ही तोड घालेल. सांगा मग काय उत्तर तुम्ही द्यायले? ते काहीच म्हणत नाही. धोरणी माणूस गेला की पद्धतशीर बोलणारा असला की नाही बरोबर मेळ येते तो. पण हुतू तू वय वय करणारा असला की मग काही मिळत नाही. शिवल्यासारखा माणूस असला की नाही. फक्त तुम्ही दोघं तिघ जण जा गावातून. तो देवीदास तू सरपंच. हा तिघ चौघ जण गेले की बरोबर मेळ येते तो. बा बुडे बा मला धर्म संकटातच पाडलं बा. काय बा मला आता होई म्हणता येत नाही म्हणता येत नाही. काय करा मला काही सुचून नाही राहिला आता. हा तुम्ही ना मोठे संकटात पाडलं बा आता. नामदेव तू काही कर तिकडे, पण गंठेची तेवढी लाईन लावून दे गड्या. तो पोरगा खाव करून राहिला रे. भीतील टकरा मारून राहिला तिकडे. कसा करून राहिला तो. दारूच्या नाणी लागला तो. पत्ता घेऊन राहिला. वरली आकडाही मांडून राहिला तो. वाया चालला तो पोऱ्या. बायको नाही म्हणे नोटीसा. तू जास्तच नाही झाले. भीतील टकरा मारून राहिला. मी तुला काही समजत नाही. अहो खरंच पान गंठ्याचं एवढे हे बुडे म्हणून राहिले तर कसं याच्या शब्दाला मान द्या बा. आणि तेवढं द्या करून त्याचं गंठ्याचं बरोबर. कसं आहे माहितीये का? एकदा तो बिघडला तर लाईनवर येणार नाही बरं. जिंदगी सगळी उद्ध्वस्त होऊन जाईन बा त्याची बायको बी येणार नाही. आता तरी येईन आणि मग व्यसन लागल्यावर येईन काय. हा बरोबर बुडे बा लाव तुम्ही लाईन. काय कसं करायचं तर हा पाय तुम्ही. नामदेव पाय बाप पाय. हा बुडे बा काय टेन्शन घेऊन आलो मी. अरे वा येतो आम्ही. आमचा कसं धंदा काम आहे ना. जास्त थांबणं होत नाही आमचं. आता कसं दुकान चालू आहे तिकडे. चाल मग येतो. हो या बुडे बा. अरे काय गावातले का बंदे लोक गाबुडले का रे? उठली मासे फुट टाकतात नामदेव. हा काय एवढा हे काय? ते काही असलं की माझं येते गाणं गायले. दे बा पाहतो आता त्या घंट्याचं. देतो बा तेवढं जुगाडलं. काय म्हणते तुझ्या बाप? देते की नाही आपल्याला हिस्सा? की चाट मारतील एखादा? मला काही खरं नाही दिसून राहिलं बा. कानकून करून राहिला मा बाप. मी बोलली ना मा बापाशी तर टरफर करे बा मा बाप. सुद्धा बोले नाही माझ्यासोबत. वा हा बुडा काही खरा नाही. हा पुरा गोंधापेक्षा चिकोटा. आपला काही मेळ येत नाही तिचा. रुपया फेकून मारत नाही आपल्याला. काय ना की डोकं लावा तुम्ही आता. बापा 2 कोटी रुपये भेटले नाही एवढे कुकडे ठेवणार आहे? कोण्या नया दाबून ठेवी? एकोणता एक तर पोऱ्या. एका पोरीला दिल्या काय नवं हे? बेजा माणूस का इटेला रे बापा. हा थांब तू. काढल्याशिवाय तर राहत नाही. पण मा बापाचा स्वभाव मला माहित आहे ना. मा बाप 1 रुपया फेकून मारत नाही म्हटलं. माहित आहे का तुम्ही किती लोणी लावा. काय त्या बाप पैसे देत नाही? अरे पैसे घेतल्याशिवाय जातच नाही. हा पाय ना घर सोडतो काय? अटीच राहतो पैसे याला. निघतच नाही घर आहे बाई. आणि रोज खायला नवीन. हो बाबा या बुड्या नांनो का लागू बरं. पाठवून तुम्हाला वखरा. हा रुपया फेकून मारत नाही बरं.
साऱ्या गावाला चिकट आहे बुडा. मला राजा बिस्किटचा पुडा दिला नाही मा आबानं. तुम्ही म्हणता राजा 1 कोटीची गोष्ट भरून राहिली, रुपया फेकून नाही मारत ते बुडे. तुम्ही जिंदगी भरही अटी बसून खाल्लं की नाही तरी मा बाप तुम्हाला पोषीन, पण 1 रुपया फेकून नाही मारणार. मला माहित आहे ना. बरं त्या बाप सरळ सरळ नाही देणार तर मग टेडी उंगली करा लागेल ना आपल्याला. आपल्या जो आहे ना हो, कोर्टात केस टाकू आपण तरी अर्धा हिस्सा घेऊ. हा बाबा वकिलाला फी द्यायला पैसे आहेत की नाही खिशात? तू काल टेन्शन घेऊन राहिला. 1 कोटी बदले 20 लाख त्याला देऊन टाकू. फोकाचे जेवून राहिले की नाही, कुठे विचार करून राहिला मग. तरी या गुड्याची जिरूच आपण, सासऱ्याची जिरू न आपल्या हिच्या बापाची. मा बाप काही पैसे देत नाही बरं. जेवढं सारखं होत असेल तेवढं सारखं करून घ्या 5-25 हजारानं आणि झालं आठवण मुकाटानं. मा बाप कोर्टात गमाईन 1 कोटी वाटलं असतं, पण तुम्हाला 1 रुपया फेकून मारणार नाही बरं. हे मी लिहून देतो तुम्हाला. हो खरंच हो बाबा, धड्या गांडीत दिवा भरू नका पर साला मुकट्यात घरी. काही फायदा नाही अटीचा. बेसरमावानी राहा लागून राहिला राजा. काही अटीचा आपली इज्जत नाही ना. जवळ आला जवळचा काहीच नाही येईल, मानपान काही देऊन राहिले का आपल्याला? आले आले हटवट करून राहिले राजा. मला राजा 1 चॉकलेट बिस्किटचा पुडा नाही दिला मामानं अजून. एवढे तर कधी राहत राजा हे. काही फायदा नाही अटी राहून चला घरी मुकड्यानं. दोन्ही काही ढिले पडले. अरे काय माणसं आहे तुम्ही. अरे कोर्टात गेले की बरोबर गांडीला पाहिलं पैसे आणून देते. पण तुम्ही दोघे जण आता नाहीच करून राहिले. अरे मला फक्त तुम्ही साथ द्या, बरोबर आता बजेट बसव तुम्ही सासऱ्याचा. तुम्ही दोघे जण नाही करसान ना तर मी कसा हलका पडीन ना, मग मन कोथं पडीन. म्हणून आणि तुम्ही जर साथ दिली की नाही कालच केस टाकतो. भुसण्या त्या बापाला सांग बापा समजून. किती समजून सांगू रे मी. अटी बजेट जमत नाही आपला. तू आबा ऐकते काय? तुलाही माहित आहे, पण त्या बापाला समजून नाही राहिलं की सासरा ऐकत नाही म्हणून. बाबा ते बुडे लय हे कळाय बरं. त्या बुड्या नान्य का लागून रुपया फेकून मारत नाही बरं. तो मामाला तर राजा भिकाळा आणि 10 रुपये मागा लागतात युमलच्या पुढीले. तुम्हाला कुठे देणार आहे तो बुडा? तुम्ही राजा मापेक्षा मोठे असल्यावर मला सांगा लागून आलं तुम्हाला. हेच राजा तुम्हाला समजत नाही काही गोष्टी. जवायचा कसा मान मर्यादा पाहिजे. हटी निघे पानसडे आणि वागून राहिले ते आपल्याला. काय फायदा आहे तू राजा जिंदगीवर? हो ती आली नाही पुरलं तुमच्या बरोबर. घरी आलोच तर पुरलं तर राजा अप्पान होऊन राहिला आधी. गडे हो आज तर काही नाही, पण मी मला जरासं धतिंग करू द्या. अटीसा धतिंग केल्याशिवाय मा मन काही भरत नाही. हो धतिंग केलं नाही जमलं आपला बजेट तर मग आपण मोकड्यानं आपली ऑटो काढली चालले घरी. बरं बरं बापा, धतिंग करा. कोणते नाटकात ते करा बापा. फक्त 2च दिवस बरं. 3ऱ्या दिवशी मी चालली जाईन वाटलंच तर. तुम्ही या की नका येऊ मग. चाल मग येतो मी. अरे बा गंठन काही फोन घेऊन येते की ना बाबा ऐकोचा? काही फोन आणि काचं काही. ते तर हुंगतही नाही मला. मी इकडून मॅसेज करू थंडागार होऊन राहिलो, पण एका मॅसेजला रिप्लाय नाही बा तिचा. पाटील गंठनचा बच्चा रोग नाही की बायको वागवणं. बायकोले अशी मोनी टाकल्या गेली पाहिजे की बायको तुरु आपल्या मागं झाली पाहिजे. पण गंठनने जमलं नाही. ते फेल ठरला ना. हो हो माई बायको तिथूर नाही शिट्टी वाजवली की आलं मागं. काय बोलून काय राहिला गड्या तू. लग्न करून पाय मग समजते तुला काय हालात. केल्यावरच समजते. लोक म्हणतात ना देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही. ते केल्यावर समजते लग्न काय धनके घ्या लागतात त्यासाठी. तर हो केला जाईन बे गंठ्या. याला सांगून काही फायदा नाही बे. सांग बा तू काय म्हणणं आता सांग. तू ऐक तुम्ही आता. बायकोले अशी चटक लावल्या गेली पाहिजे की बायको कसं राहिलीच नाही पाहिजे आपल्याशिवाय. पण तुले ते जमलं नाही ना. तोच तर आजचा खेळ तुला जमला नाही पद्धतशीर. तू जर मेळात आणला असता इथून काम चटकचं तर बरोबर बायको त्या मागच राहिली असती, सोडून नसती गेली तुले. आणि तुला फोन बी केला असता बायकोनं का कधी येता नाही आले, कधी येता नाही आले. आठवण येऊन राहिली मला, आठवण येऊन राहिली. पाटील हे तर काही मला जमलं नाही, पण आता तुमचं मे महिन्यात लग्न होऊन राहिलं तर तुम्ही कर जा बा. हे म्हणतात तसं टाय. आणि मला सांग जा तुम्ही होते का असं. बरं ह्या बोलाचा भात बोलाची खोडी आहे कडे. हो काहीच होत नाही कडे हो याच्यात. बरं हे फक्त बोलायला सोपी वाटते कडे. हो करणं लय कठीण आहे बरं हे. जाऊ दे ती तुम्ही मजा घेऊन राहिले, पण आता पुढचं नियोजन काय आहे तुझं? बायको आणायची की पावती घेऊन राहिला, काय मेळ काय आहे? पाटील तुम्हाला सत्य म्हणणं सांगू काय, माझी इच्छा नाही तिला पावती द्यायला. पावती जर दिली की मी माझ्या बायकोले समजा तलाक जर दिला तर दुसरी काही बायको मला भेटत नाही. कशी असो पण हिला मला वागू नाही आता. हो नाहीतर मग मा पायावर दगड पडल्याशिवाय राहत नाही. मला दुसरी काही भेटत नाही. हे खरं बोलला बा तू शंभरातलं एक. आपल्याला पटलं हे. तरी असो आता बुडील तर राहतो की तुले तर राहतो, पण आता लग्न व्हायला कसं मोडधोड करता येत नाही तर कसं काही कर बापा. हातपाय जोडून घेऊन ये बायकोले. आता काही तू नाटकं करू नको. गावातले 2-4 जण घेऊन जाय आणि घेऊन ये.
तशी माझी सेटिंग लावणं चालू आहे. नामदेव भाऊ मी 2-3 जण पाठवले आणि तिकडे देवदास भाऊ 2 जण पाठवला. आता काय होते काय माहित बा. आता पुढचं नाही सांगू शकत मी. तुम्हाला अजून एक खरी गोष्ट सांगू काय, तिचा मला फोन येऊन राहिला पण मी काही फोन तिचा उचलून नाही राहिलो. हा माहिती शपथ घेऊन सांगतो मी. हो ते माशी नाही राहू शकत, पण मग तिनं कसं मायचं मन दुखवलं ना, म्हणून मला कसं तिच्याशी बोला नाही वाटत मला. तर मला सासऱ्या गावात बैठकीमध्ये त्या मासायानं मारलं बी सांगा. आता जवायला मारणं हा म्हणजे मा अपमान झाला की नाही तरीचा झाला की नाही पाठी. दे बा, मान अपमानाच्या काही गोष्टी करू नको. झालं ते झालं, मोडून टाक. आता तिचा फोन येऊन राहिला त्या बायकोचा. हा फोन उचल तिचा, बोल तिच्या बरोबर काय आहे कसं काय आहे, येणार नाही येणार तास तर समजीन की नाही. हेंबाड्या कंट्या तुले का पाटलानं पहिले का इंग्रजीत विचारलं होतं का अरे बायकोचा फोन येते की नाही येत. हा सायगड हो एकाला माहित पडलं की नाही साऱ्या गावात होती म्हणून मग कसं मला सांगायला भेटे जीव. हा म्हणून मी सांगितलं नाही. पण आता पाटलानं कसं गोष्टीनं गोष्ट काढली म्हणून माझ्या सांगितलं गेलं. फक्त आता एवढी कृपा करा की गावात पसरू नका की झालं की पहिले बंदा गावातल्या माहित पडलं तर चालते, पण मग मामायला जर माहित पडलं की नाही मामायचं मन दुखीन ना. मग तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही काय कोणाला सांगत नाही. हा तू आहे की नाही बायकोशी बोल बा, प्रेमानं बोल, काय म्हणते काय नाही. हा ऐक पद्धतशीर, येत असेल तर घेऊन ये. हा लागलं तर अलग राहावा, काही होत नाही. आता मायचे किती दिवस राहिले का त्या बुद्धीचे. हा 2-4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष वाची जाऊ दे, कुठे टेन्शन घेऊन आला. पण पुढे तुझे आयुष्य पुढे पडे. हो मी बोलतो लागलं असतं तिच्यासोबत फोनवर काय म्हणते काय नाही तर पाहतो बा. पाय बापा काय आहे तर. चला मग येतो हो मी. हो ये वेगळे हो आपण बी, आपण गाडी बसता का. चला तो घंट्या गेला आता. चला पाटील आपलं तर काही सारखं होत नाही. झालं आता घंट्यात सारखं. देवीदास शिवल्या पादलानं सरपंचानं माहित आहे की तुले सारं माहित आहे मले. काऊन वाजवला काय झालं. पण त्याचं डोकं म्हणजे डोकं आहे बा. उधारी बरोबर काढली गड्यानं. आयडिया बरोबर. हो बरोबर पिदलू सोडून दिलं. वावर इकतो बंद झालं तरी जमा. बोली केली आणि बोलीत बरोबर पैसे काढून घेतले उधारीचे. सरपंच का तुम्हाला का गधा माणूस वाटला. रुपा वसूल करणारा माणूस आहे. त्याच्या डोक्याची डोकसच लावायचं नाही. मुंशीराम भाऊ सरपंच काय करीन हे काही सांगताच येत नाही. बा चांगला धोका धोडला बा त्यानं. जागच्या जागी बंद पैसे घेतले वसूल करून. नाही लोक चाटा मारून आले. मी होतो त्याच्यात दिसला की मी पैसे जा. मला वाटलं साधं बोलिये. वावर जाऊन राहिले सरपंच 2 एकर चला आपण पाहिले गेलो बा. अटकलो मी तरी द्या लागले भाऊ काढून पैसे काय. मग आपण किती बेसरम आहे. कोणाचा वावर इकेत लोक गोष्ट येऊन राहिली तरी आपण त्याच्या उधारी पैसे देऊन नाही राहिलो. म्हणजे मग आपल्यात किती हरामी आहे. खाऊन पिऊन घेतलं हागून आलो पैसे द्यायच्या ना अनुभव. हे असे लोक आहे. मग तुम्ही कोण उधारी ओळखणार आहो तुम्हाला. तरी बाती चुकलंच बा आमचं. आता कानाला हात बापा उधार आणायचं नाही आणि उधार कोणाला द्यायचं नाही. कोकडे गेला तो शिवल्या गेला म्हणतात पोहून तो. शिवल्या फिवल्या मार्गो काय घेंदेन नाही आपल्याला. तोरी जसं तो 12 पिपारचा मुंजा त्याच्या नाचीच नको लागून त्याचा विषय काढ नको बा. दुसरी एक गोष्ट अर्जंट होती ना. सांगा मग कोणती आहे बाबा त्याचं सांगा. तुला एक म्हणून राहिलो की बा घंट्याचा मेळ अंगळा तू काही ना काही. कसं पोरगा लय हे करून राहिला तरसून राहिला बिचारा. काय ना काय त्याची सेटिंग लावले बायको आणून दिल्या का त्याची तेवढी. करे काहीतरी. आता सांगा राजा मुंशीराम भाऊ माती काय हाती ना मोठी कळल्या गोटी. ना मी त्याच्या संबंधात ना त्याच्या लग्नात ना त्याच्या कपडा घ्यायचा ना हुंड्याचा कशात नाही. मला काही घेणं देणं नाही. कोण्या गावाची पोरगी गेली तेही मला माहित नाही. आणि तुम्ही मला म्हणून राहिले मिळाल कसा का आणू मी. तसं नाही तू संबंधाची नव्हता तुला काही माहिती नाही कुठला आहे काय आहे. पण कसं त्या गरीबाया पोराचा जर संबंध मोडला की नाही तर डबल त्याला बायकोही भेटणार नाही. मुश्किल होऊन देईन त्याचा. म्हणून तुला म्हणून राहिलं की बा दोघं तिघं या तुम्ही जोय आणि काहीतरी मिळा ना त्याचा. द्या तेवढं झमकून काढायचं डबल. मी तसं तर काही हाव म्हणत नाही बा. नामदेव भाऊले सरपंच आले इचेरीन आणि मग ते काय म्हणतात ता तुम्हाला हो म्हणी. तसं काही मी हो म्हणत नाही बा. आपल्याला काही गोड गोड बोलता येत नाही. कसं समोरचा हेकड बोलला की आपलं निघते मुरुमनं. आपल्या इथे मारामुळे का मी आहे गरम एकतं. कसं शांत 2च माणसं आहेत ते नामदेव भाऊ आणि सरपंच. ते जर हो म्हणत असतील ते जर पुढे होत असतील तर मी त्याच्या मांग कोणाली भेट. पण कसं त्या घंट्याचा तेवढा मेळ आणून दे. कारण की त्याच्या हालने पावल्या जाऊन राहिले आमच्याच्यानं. दारू पिऊन राहिला गावात इकडे तिकडे भंटला आणि फिरून राहिला. कोण्या बाईला गेलता म्हणतात तो भेटेल खावखावाच करून राहिला तो आता. आणि तो हऱ्या आणि तो टाकल्या सोबत आहेत 2 जण त्याच्या. ते बैकून राहिले त्याले कसं वाया जाईन तो म्हणून म्हटलं मी. तुम्ही मला सांगा मुंशीराम आपल्याला का संकट आले नाहीत का. आपल्या का बायका बापा या घरी गेल्या नाहीत का राग भरून. आपले गेल्या ना. आपण किती वाया गेलो तुम्ही सांगा. 2-2 महिने वांदे पडेल होते आपले. तुमचाही होता माही होता समाधान भाऊचाही होता. आपण किती दारावा पेला आणि किती पत्ता खेळला आणि किती बाहेर गेलो आपण. अरे
हे सारे मनाचे तितंबे आहेत हे. आता दूध पेत आहे का घंटा यायला समजत नाही का? कोण काय बैकून राहिला आपल्याला. हो बापा, तो आपला काळ गेला आता. पहिले काही एवढं नव्हतं ना, आपल्याला काय समजा, आपण पुरे हेंबाडे होतो. कोणती बाईन कोणता बुवा काहीच तर समजे ना आपल्याला. चड्डी ना 100 रुपयांना नसताय सुधी लगन व्हाय जातलो. नाही नाही, तो काळ तर गेला म्हणा, त्याबद्दल काही वादच नाही. हा, पण मग याले जरा समजायला पाहिजे घंटाला कोणासोबत राहा कोणासोबत नाही. हा, एवढं तर अक्कल पाहिजे ना. आपलं वाटोळं होऊन राहिलं याच्या. पण याला अक्कल नाही, आपण काय म्हणणार. देतो ना समज आहे, पण याचा तेवढा तसं जुगाड लावून दे बायकोचा. फक्त बायको आणून दे त्याची. पण झालं तरी ना समजच आहे. हा, काय बाबा काय बोलता तुम्ही, असे हसा येईल असं. तरी पाहतो काय त्याचं निपटतो. चाल मग येतो. हा मित्र, आता चाललो मी घंट्याचं मळ्याले. तर कसं काय बायको यायचे नाही येत, आता पुढे पाहू आपण. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाबा पुण्याने इकडे तिकडे, नाही तर मग कसं हवेसारखी गोष्ट पसरते. घंटा बायकोसोबत बोलून राहिला, घंटा बायकोसोबत बोलून राहिला. काही दोन करेल काही लागत नाही लोक. पाहू दे बाबा कोण आहे का इकडे कोपऱ्या कापऱ्या. फक्त फोन लावलाय, कोणी आलं नाही पाहिजे ठीक आहे झालं. नाही तर मग कसं साऱ्या गावात चर्चा. अरे रे बाबा आपल्यालाच निपटा लागेल बा. चाल बाबा लावा बाबा बायकोले फोन पहिले. लागला फोन. हॅलो राणी, मी बोलून राहिलो. आता आली का आठवण बापा तुम्हाला? मी फोन लावून राहिले तर बापा फोन ना उचलून राहिले माया. कसं मी कामात होतो ना, म्हणून कसं तुझ्या फोन नाही उचलला ना. सांग ना सांग. काय सांगू बापा, आता तुम्ही ना फोन लावला, तुम्हाला काही बोलायचं असेल ना, म्हणूनच फोन लावला असेल ना तुम्ही ना. सांगा मग. तुला काही आठवण गिटून येते की नाही माही? आठवण येते तुमची, म्हणूनच फोन केलता ना मी ना, पण तुम्ही उचलायला तयार नाही ना फोन. जाऊ दे, तो फोनचा विषय जाऊ दे. मी त्या कामात होतो ना, समजून घेत जाईन काही गोष्टी. सांगा बापा, सांगा काय म्हणतात. मले तुझी आठवण खूप येऊन जायली. मला करमून नाही राहिलं. रात्री झोप लागत नाही. मले तूच दिसतं नुसतं, तुझे स्वप्न पडून राहिले मले. ये ना तू लवकर ये ना. हा, मला करमून नाही राहिलं बा तुझ्याशिवाय. लवकर ये बा तू. ना मग मध्ये तुम्ही अजून मग लवकरच येतो मी. पहिले माझ्या अगदी तुम्हाला काही वाटलं नाही, आणि आता मोठे पापा बोलून राहिले येणं मला गमून नाही राहिलं. ते मला झोप लागत नाही आणि गमून नाही राहिलं. बाबा एवढे तालकुटी असतात का? तुम्हाला गमलं नसतं तर तुम्ही मला मारलंच नसतं, म्हटलं माहिती आहे काय. तू शपथ घेऊन सांगतो, मला खरंच करमून नाही राहिलं ना. तूच दिसतं मला रात्री दिवसा तूच. आता तू माझ्याच अभिषेक करून राहिली. मला तडसा बैठकले बोलवलं तुम्ही ना, आणि मला सुचवलं नाही का भान. किती मारलं मला तुला. तर हुक बी नाही नाक बी नाही गेलं मानवराला मारणं की काही. जवायचा अपमान नाही झाला का तडसा माया. तुला तर काही वाटलं बी नाही. गावात जवायनं मार खाणं म्हणजे किती शर्मंदीची गोष्ट आहे. लाज जाय धंद्यात बा. अरे ना, तुमची इज्जत आहे, माझी काही इज्जत नाही ना. मला कुठे मारलं तुम्ही ना. भर चौकात मारलं ना, काही वाटते तुम्हाला जराशी. अरे लोक खिकी दात काढत ना, घंट्याच्या बायकोले मारून राहिला, घंट्याच्या बायकोले मारून राहिला. माझी काही इज्जत नाही राहिली. आणि तुमचं काय आहे हो, मोठे लावून राहिले. माझी इज्जत आहे, मी मार खाल्ला, नसं खाल्लं तसं खाल्लं. तुमच्या गुणानं खाल्ला मार मग तुम्ही ना. उद्या आता तो विषय झाला तर झाला, म्हणून टाकतो. आता पुढे चालू करून आपण नवीन आयुष्य आता. तो काही अडून पाहू नको आता. कसं येणं तू आठवण येऊन राहिली, खरंच आठवण येऊन राहिली तुझी. करमून नाही राहिलं मला, म्हणजे दिवस नाही जाऊन राहिले माय. कसं तू कसं येस बसस तोंडावर हात फिरस मला मला आठवून राहिलं ना. आता येणं तू लवकर येणं, करमून नाही राहिलं मला. तर मला येऊन राहिले बापा, पण मग मी आता काय करू शकतो. तुम्ही ना मला मारलं तर मग मी कशी मा बापाच्या घरी आली. तर आता मला मा बापाला सांगल्याशिवाय येता येते का डबल. मी जर तशी आली तर मा बाप काय म्हणेन, आता मेली तर तोंड नको दाखवू मला. असं म्हणेन की मा बाप मला. तर जर तुम्हाला मी पाहिजे तशी तर तुम्हाला कसं मा बापाशीच बोलायला लागेल. माझ्या हाती तर काही नाही बापा, आता मी तशी नाही येऊ शकत. आता अशी नको करू बा. आपण दोघं नवरा बायको निर्णय घेऊ ना. काल तिसऱ्याला म्हणतात तर कोणाला मा बाप हे म्हणते, धमुके म्हणते, टमुके म्हणते. तुला येणं असेल तर सांग, मी येतो न्याल तुले. नाही ना, तसं कसं जमीन हो. मला काही विचार नाही करायला लागेल का काही ना काही. मला मा बापाच्या पुढे जाता येते काय सांगा ना. मा बाप म्हणेन काही, तुम्ही म्हणून राहिले काही, मी कोणाचं ऐकू मग सांगा ना. काय बा, आता निर्णय तुझ्यावर आहे. आता मी काय म्हणू शकत नाही, जास्त काही फोर्स करू शकत नाही मी तुले. ये म्हणून राहिले बापा तुम्ही तर तुमच्या मायचा पदर सोडायला तयार नाही. तुमच्या मायच्याच म्हटलं ऐकता सगळं, आणि माय म्हटलं ऐकता का तुम्ही काही. बायको केली माणसानं तर बायकोच्याही म्हटलं ऐकायला पाहिजे काही ना काही. पण तुम्ही तर असे आहे की बायकोच्या म्हटलं काहीच ऐकत नाही. तुमच्या मायच्याच म्हटलं जे काय आहे ते तुमची माय म्हणेन तेच पूर्व दिशा, असं आहे तुमचं ना. तू म्हणशील तसं आता ऐकत जाईन ना मी तुझ्या. ये ना तू अशी नको करून तू. मी आता मामाचं काय म्हटलं काहीच नाही ऐकत. तुझ्या म्हटलंच ऐक तुम्ही सारं. काय नाही बा, तुम्ही तोंडावरच गोड गोड बोलता आणि तुमचं जे करायचं आहे तुम्ही तेच करत राहता. लग्नाच्या अगोदर बी तुम्ही काय म्हणत जा मला. तुला हे घेत जाईन मी, ते घेत जाईन, तुला अटीन येत जाईन, तटीन येत जाईन. आणि लगे पहा ना काय केलं तुम्ही ना. मला भर चौकात मारलं. हे शोभलं का मग तुमचं. तुम्ही बोलता काय आणि करता काय. तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहेत बापा. आता ते झालं ते गरम गरम मध्ये झालं लेक. आता तू असे अडून पाहू नको ना. मला लय आठवण राहिली तुझी. तुझ्याशिवाय मला करमत नाही ना.
हा तू बा आता कसं अडू मारून राहिली मला. तू माझ्यावर प्रेमच करत नाही ना म्हणून तू येत नाही. हा हे खरी गोष्ट आहे. तुम्ही प्रेमाची गोष्टच नका करू. मी किती फोन लावतो तुम्हाला, प्रेम आहे म्हणूनच लावतो की नाही, पण तुम्ही सारखे उचलायला तयार नाही माझा फोन, आणि वरून प्रेमाच्या गप्पा मारते हा माणूस. सोबत नाही तुम्हाला हे. हो ना, तू माझ्यावर प्रेम करतो ना, मग प्रेम केलं असतं ना, थैली उचलली असती झटकरी आली असती तू माझ्या घरी. हा तू असं अडून नसतं पाहिलं, मा बापाले भेट आण, मग भेटा फलानं करा अटी या, असं म्हटलंच नसतं तू ना. करणारे मागे पुढे नसतात पाहत, मग माय हो की बाप यो नवऱ्या मागे निघले कोण पण तू यायला तयार नाहीस. तू म्हणतो याले भेट आणि त्याले भेट. हो हो, तुम्ही काही बोलून राहिले. मी येतो थैली भरून तुमच्या मागे, आणि माय बाप मला काय म्हणतील? मला म्हणतील डबल याचं नाही पोरी तुला माझ्या दारात. मा बापाच्या मायच्या म्हटलं तर ऐकच लागेल ना. त्याच्या म्हटलं जर ऐकलं नाही तर ते मला जागा ठेवतील का? अटी आले ठेवतील का जागा मला? तुम्ही कशी तुमच्या मायच्या म्हटलं ऐकता आणि मला मा बापाच्या म्हटलं ऐका नाही लागेल काय? बापा मी काय ऐकत नाही ना मामाच्या म्हटलं. हा तू काय असं हे करून राहिली? येतो तर खरी मी, पण तुमची माय लागणार नाही बा मला. कसं तुमची माय निरा तेडेल, काही माय बोलत राहते मला, हे केलं नाही ते केलं नाही असं केलं नाही धमकन केलं नाही. मला काही हे पटत नाही. तुमच्या मायला वेगळं ठेवा आणि आपण दोघं वेगळं राहू. हे असं असेल तर येतो मग मी कसं मा मनानं करत जाईन आणि मा मनानं राहत जाईन. मला जसं पटत असेल तसं करत जाईन मी. तुमच्या मायनं मामात बोललं नाही पाहिजे, सांगून द्या तुमच्या मायला पहिलेच. हे कसं व्हायला अडला नारायण गळावाचे पाय जरा असं व्हायला. आता हे आता कसं इले कसं तरी फुसलावणार ना जाय आपल्याला. अजून बजेट ठोकते आपलं. हो ना, तू म्हणशील तसं बस. मामायली मी घोटणार घर देतो बांधून, बस अटी नाही ठेवत. तू काय टेन्शन घेऊन राहिली? आपण फक्त दोघं राजा राणी सारखे राहू. चालीन ना मग आता. असं तेडेल नका बोलू बा तुम्ही. मी काय दूध खोडी आहे काय? मला समजत नाही का? तुम्ही असे आहे की तुमचे ढाय सोडतच नाही ना. तुम्ही पाहणं आता तेडेलच बोलून राहिले ना फोनवर मला. आता प्रेमाने बोललं तरी तुला असं वाटतं की हा माणूस तेडेल बोलून राहिला. बरं काय तेडेल बोलू? मी खरं बोललो ना. मामाची सर्व विल्हेवाट लावली मी, मग तुला फोन केला मी. माय माया चालली आता गोठणार राहिली. आपल्या दोघे राहत नाही माय. मी तशी तर काही येत नाही बाबा तुमच्या घरी. तुम्ही कसं गावातले 5 लोक आणा, मा बापाशी बोलायला लावा तर येईन मी. तिथं काही मी तुमच्या घरी पाय ठेवत नाही बा. कशी बैठक होईन, त्यात काही बोलचाल होईन तर मी तुमच्या घरी येईन. आणतो ना, तू काही टेन्शन नको घेऊ. 10 आणू की 15 लोक आणू? अशी तेडेल बोलता मग तुम्ही. आता 10 आणि 15 किती बोलता बरं तुम्ही? तेडेल किती बोलता तेडेल. वरून म्हणता की प्रेम करतो मी, प्रेम करतो. कायचं काही प्रेम करणं? सगळा दिखावा आहे हा फक्त. दिखा नाही आणतो मी. घातले 5 लोक आणतो माया, आणि काय तर आपण बैठक बसून टाकू. त्या बापाला सांगून देतो तू की येऊन राहिले म्हणा. सांगून देतो त्या बापाले. मी काय सांगू मा बापाले? तुम्ही फोन करा मा बापाले आणि 5 लोक घेऊन या. काही यावं तुम्ही तर. हो लावतो मी त्या बापाला फोन. ठेवू म्हणा आता फोन. ठेवा फोन बापा. बापा वरून म्हणते यार मी प्रेमही करतो, आणि तिचा हेकडपणा काही सोडायला तयार नाही. ते घातले 5 लोक आण म्हणते तर येतो म्हणते. मायले तिकडे ठेव म्हणते. अलो सांगा आता. दुसरी भेटत नाही ना बायको, म्हणून तर घोर आटी बुंडी अटकेला आहे. मी आता इले सोड चिठ्ठी दिली असती, पावती घेतली असती. इले पावती दिली तर मला कसं रणकर आला की ना, म्हणून कसं आता इले लाले लागून राहिलं, मला लोणी लागून राहिलं. आता मी ना अरे हाईट आता का जाऊ दे. आता तो विषय आता मलाच माहित आहे. काही बोलायला पुरत नाही. चाल बाबा नामदेव सरपंच आले भेटू, काय होते काय नाही पाहू आता. गंठ्याचं लगा नवीनच लग्न व्हायला आलं का? त्याची बायको बापाच्या घरी गेली, त्याला आठवण नशी येत काय रे? अशी ना आता काय करीन? आपला हात जगणार, आता काय करणार आहे? त्याची बायको हात वर गेले ते म्हणते मी येत नाही. त्या मायला अलग ठेव म्हणते. अशी खंदन सांगून राहील त्याची बायको. ठेंबळान बियाला बायको वागवत आली नाही पद्धतशी. यानं जर बायकोला चटक लावली असती की नाही, बरोबर राहिली असती बायको. पण याले कसं तो खेळच जमला नाही ना. याचं गणी झोपलं ना घंट्याचं. आणि तसं या साधा आहे ना बे. या बैलाला काय समजते लगाली? साऱ्या गोष्टीत माणूस साधा असेल, पण त्या गोष्टीत साधा नसते बरं. साऱ्याला जमते ते, सांगायची गोष्ट नसते ते. ते कसं भाऊ त्याची बायको भावा नाही भाऊ, साऱ्या गावाची पाणी पिऊन येलाय. काय राहीन ती याच्याजवळ? दूरची चटक आहे भाऊ तिले. ते मोकाट राहायची सवय आहे तिले, म्हणून तर त्याच्या घंट्याला म्हणते की नाही त्या मायला अलग ठेव म्हणून. तर कशी सवय असं बा घंट्याचं इकून तिकून लग्न झालं, सायाची यायला पाहिजे बा. कसं तरी टिकलं पाहिजे का याचं, आहे की नाही? पहिलेच तर होय ना बायाचं लग्न, इकून तिकून झालं तर सायाची अशी गडबड झाली. व्हायला नाही पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. आई हुकते ना बे बायकोले. कसं फोनवर बरोबर चापे पटवलं की बरोबर येते बायको. पण हेंबाळ्याला तेही जमत नाही ना. साऱ्या गोष्टी आपण सांगशील त्याले असं करतो सगळं. हुकते रोज फोनवर बोलते तो. तुला काय माहित आहे बायको सोबत? चांगलं गुलू चालू आहे द्यायचं फोनवरच बरं, दुसरं काही नाही.
फोनवर बोलतो तरी आता मेळ नाही येऊन राहिला. मग हा बोलतात काय मग हे? हा एकामेकाची गळा आवड निर्माण व्हायला पाहिजे ना फोनवरच. पण हे कसं अट्रॅक्शन तयारच नाही होऊन राहिले याच्यात. काहीतरी घोर आहे दुसरा. आपल्याला काही खिंदी नाही. तो गंठ्याचा पाय ना आपला आपण मोठ्या गंठ्या हिच्या का विशेष काढू नका. बावली हंडी बावली हंडी ती त्याला काय समजते बे हे बाळ्याले. अरे पारे तो घंटे इकडे गंठन कुमार इकडे येणार रे. अंधार बोलो मी का तुमच्या एवढा का गंठन कुमार करून राहिले. हा लग्न झालं ना माझ्या हेबाडे तरी बरे घंटाच करता. अरे घंटन भाऊ काय राग भरून राहील तुम्ही. कटलं काढलं तुमचं. हा बायको येते की तुमची लेख. मा फोन घे आणि तू विचार बा येतं की नाही येतं. हा तुला सांगेन ते बोलता मग घंटन भाऊ तुम्ही. हा घंटन भाऊ तुम्हाला आता आठवण येते का? हा दाबून चांगली आठवणी आली घंटन भाऊले. हा तर आता काय घंटन भाऊले रात्री टीनाच्या नाही आज मोजणार. जास्त तोंड फुटलं गड्या हो तुम्हाला. अजून होटार विसूर नाही आली तुमच्या. कोणाशी काय बोला काय नाही काही पद्धत आहे की तुमच्या एवढा कमी. चांगलं विचारलं तर त्याच्यात राग आहे माणसाले. त्या काय पुरे नाणे लागेल पुढे जायला पुढे उठून फालतू भेजा खाता. मित्र घंटन गेला आता फोन. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता काय करते काय माहित घंटन पुढे.